नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजपासून अधिक मास सुरू झालेला आहे आणि या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवण्याबरोबरच जर तुम्हाला स्वामींची विशेष कृपा मिळवायची असेल तर या महिन्यामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण नक्की करा। असं मानलं जातं की अधिक मासामध्ये श्रद्धेने केलेली स्वामी सेवा अनेक पटींनी पुण्य देते आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये अनेक भक्त स्वामींचं नामस्मरण करतात, तारक मंत्राचं पठण करतात आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत असतात। पण हे पारायण नेमकं कसं करायचं, कोणते नियम पाळायचे, संकल्प कसा करायचा आणि या पारायणामुळे नेमका काय लाभ होतो, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आता सर्वात आधी आपण अधिक मासाचं महत्त्व थोडक्यात समजून घेऊ। अधिक मासाला पुरुषोत्तम महिना असं म्हटलं जातं। हा महिना भगवान विष्णू आणि सद्गुरूंच्या उपासनेसाठी म्हणजेच आपल्या गुरूंच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। असं म्हणतात की या महिन्यात श्री गुरुचरित्र, गजानन विजय, गुरु लीलामृत आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केल्यास आपल्याला अधिक पटीने पुण्यप्राप्ती मिळत असते किंवा फलप्राप्ती होत असते। आता पारायण केव्हा सुरू करायचं तर बघा, स्वामी सेवेसाठी कोणतीही वेळ चुकीची नसते। जेव्हा मनापासून इच्छा होते तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकतात। प्रत्येक दिवस हा शुभच असतो, पण तरीही सोमवार, गुरुवार, एकादशी किंवा विशेष म्हणजे गुरुपुष्यामृत योगासारखे दिवस शुभ मानले जातात आणि या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे। आणि जर तुमची खरंच इच्छा असेल स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायची तर या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही या ग्रंथाचं पारायण सुरू करा। नक्कीच तुम्हाला आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद लाभेल। आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर बघा, काही लोक 3 दिवसाचं पारायण करतात, काही लोक 7 दिवसाचं पारायण करतात, तर काही लोक एका बैठकीत पूर्ण ग्रंथ वाचतात। आता तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि श्रद्धेनुसार पारायण करू शकतात, कोणत्याही प्रकारचं बंधन नाही। तुम्ही दररोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकतात किंवा दररोज 7 अध्याय वाचून तुम्ही 3 दिवसात एक स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करू शकतात। आणि जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही दररोज एका बैठकीत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय वाचून एका दिवसात एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये जितके जास्त स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पाठ करायचे आहे तितके करू शकतात किंवा तुम्ही संकल्पपूर्वक 11 दिवस किंवा 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पाठ करू शकतात। आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला आपली जी दररोजची नित्यसेवा आहे, मग नित्यसेवेमध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय दररोज वाचत असाल, 11 माळी स्वामीनामाचा जप करत असाल आणि तारक मंत्राचं पठण करत असाल तर ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे। आपली नित्यसेवा थांबवायची नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण संकल्पपूर्वक करणार असाल तर सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, घराची स्वच्छता करावी, घरासमोर छानसा सडा टाकून रांगोळी काढावी, घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे, घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकवानं स्वस्तिक आणि शुभलाभ काढायचा आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग यानंतर आपल्या देवघराजवळ जी जागा आहे ती स्वच्छ करायची आहे। त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे। आता चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढा, दिवा लावा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा, स्वामी महाराजांना अष्टगंध लावा, फुलं, धूप, नैवेद्य अर्पण करून स्वामी महाराजांची मनोभावे पूजा करायची आहे। आता जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने किंवा पाण्याने किंवा साध्या दुधानं अभिषेक करायचा आहे। आता यानंतर एका दुसऱ्या पाटावर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे। ग्रंथ ठेवण्यासाठी नेहमीच एखादा लाल कपडा आपल्याला वापरायचा आहे। त्या लाल कपड्यावर आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे। आता यानंतर एका आसनावर बसून आपल्याला सर्वात आधी संकल्प करायचा आहे। आता जर तुम्ही संकल्पपूर्वक स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणार असेल, पाठ करणार असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता संकल्प कसा करायचा तर
आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, हळद कुंकू, अक्षता आणि एखादं फूल घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांकडे बघून आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज, मी हे पारायण माझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरातील सुखशांतीसाठी आणि तुमची कृपा मिळावी यासाठी सुरू करत आहे. तरी तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवर राहू द्या. असा संकल्प आपल्याला करायचा आहे किंवा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगायची आहे आणि तुमच्या हातातील जे पाणी आहे ते पाणी एका तामणामध्ये सोडायचं आहे. आता यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी ठेवली आहे त्या पोथीला नमस्कार करून शांतपणे आपलं जे काही वाचन आहे ते सुरू करायचं आहे. आता सुरुवातीला स्वामी स्तवन एकदा वाचायचं आहे, त्यानंतर एक माळ स्वामी नामाचा जप करायचा आहे किंवा तुम्ही 11 माळी सुद्धा स्वामी नामाचा जप करू शकतात. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन करायचं आहे. आता एका बैठकीतच 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. मध्ये उठायचा प्रयत्न करायचा नाही, परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला उठायची गरज पडली तर तुम्ही उठू शकतात आणि पुन्हा हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या ग्रंथाचं वाचन कंटिन्यू करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला एका बैठकीतच 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. आता ग्रंथाचं वाचन करत असताना खूप घाई करायची नाही, जसं जमेल तसं शांतपणे आणि मन लावून वाचायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा भाव ठेवायचा आहे की स्वामी आपल्याजवळ बसून आपलं वाचन ऐकत आहे आणि म्हणून एकदम शांतपणे स्पष्ट उच्चारात वाचण्याचा प्रयत्न करा. घाईघाईने वाचन करायचं नाही. आता पारायण करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर बघा, जेव्हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण आपण करणार आहोत तेव्हा आपलं मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वाचन करताना मोबाईल, गप्पा किंवा इतर विचार यामध्ये मन अजिबात गुंतवायचं नाही. शक्य तितकं मन एकाग्र ठेवायचं आहे. तसेच जेव्हा आपण पारायण करत आहोत त्या पारायण काळामध्ये भांडणं, वादविवाद किंवा कटू बोलणं टाळायचं आहे. सात्विक राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहायचा आहे. सतत हा मंत्र मनामध्ये ठेवायचा आहे. आता या ग्रंथाच्या पारायणामुळे नेमका काय लाभ होतो बघा, असं मानलं जातं की श्रद्धेनं आणि विश्वासानं केलेल्या या पारायणामुळं मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तो वाढतो. घरातील भांडणं, कटकटी बंद होतात. जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतात. मुलं खूप चिडकी आणि हट्टी झाली असेल तर त्यांचा चिडचिडेपणा कमी होतो. जर एखाद्या आजाराने घरातील व्यक्ती त्रस्त असेल तर तो आजार दूर होतो. अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर रामबाण औषध म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आहे. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा मनापासून स्वामी सेवा केली जाते तेव्हा योग्य वेळी स्वामी स्वतः मार्ग दाखवत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वचन आजही लाखो भक्तांना आधार देतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायण करताना मोठे नियम नाही पाळले तरी चालेल, पण श्रद्धा मात्र खरी असावी. स्वामींवर जो तुमचा विश्वास आहे, तुम्ही जी सेवा करत आहात ती मनोभावे असली पाहिजे, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत असतं. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, मनापासून सेवा करा आणि बाकी सर्व स्वामींवर सोडून द्या. स्वामी सर्व काही ठीक करतील, सर्व काही बघून घेतील. आपलं काम आहे सेवा करणं. बाकी त्याचं फळ केव्हा द्यायचं, कसं द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं हे स्वामींवरच सोपवायचं आहे. आणि मनोभावे स्वामी महाराजांची ही सेवा अधिक मासामध्ये आपल्याला करायची आहे. तर बघा, अधिक मास हा स्वामी सेवा आणि नामस्मरणासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. म्हणून या अधिक मासामध्ये शक्य असल्यास श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करा. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.